चालू आहे तयारी. पाणी नाही येत आम्हाला आणि झाडाला बघ किती छान अशी पानं आलेत. हाय म्हण दादू. बघा आमचा हौद किती घाण झालाय कारण धूळ येते रस्त्याची ना. सगळा धुवून घेतलाय. दिदू घे ग बादली. बघा झाडात टाक पाणी. ते झाडात नको ते इथून टाक ना. असं वरून नाही होतो पाणी. दिदू बाहेरून टाकायचे. दादू कसं वाटतंय तुला? हा का? घेते बादली. कापड घेऊ पुसायला. अरे कापडांचं एवढं पाणी लई नाहीये. लगेच निघन. हे पाय टाक त्याच्यात. दादू फोन पाहिला आणि कुठून मम्मी का द्यायचा. आता पाणी कधी येतं काय माहिती आपल्याला. टाकी भरलेलं पाणी तेवढंच आहे. बघा कुंडीला कलर दिला दादूनी. गेला पण तो झाला. तेवढं धुवून घे. मी स्वयंपाक करते आता. हौद बघा किती छोटा आहे आमचा. 3 लिटरचा आहे ना. 3 लिटर 3 टाक्या 1,500 लिटरचा आहे. ए दादू. दादूला काय झालं बघा. हौदात पाडला दादू. इकडे बघ दादू. बघा तुला काय झालंय. किती खोल हौद आहे. कसं काय गेला हौदामध्ये तू. झालं का तू? शाबास. आता अंघोळ करायची. हाय हॅलो. कसा होता तू? लय खाना. नाही घाण होता. नाही गरम झालं ना. सगळं स्वच्छ धुतलं. नमस्कार. कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि खूप दिवस झाले ब्लॉग शूट केला नाही. म्हटलं चला आता थोडासा व्हिडिओ बनवूया. आणि सकाळी मी व्हिडिओ बनवायला घेतला आणि चपात्या केल्या तुम्ही बघितल्या आहे. आणि मटकी मोडाची मटकी होती. किती मोठी भिजत घातली होती मी. आणि काही ठेवली. काहीची भाजी केली. आणि भाजी शूट करताच मोबाईल स्विच ऑफ झाला. त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही. आणि म्हटलं आता चला संध्याकाळचे जवळजवळ 8:30 वाजले. तर म्हटलं चला व्हिडिओ बनवूया. खूप दिवस झाला आम्हाला पाणीच आलं नाही. आणि आज पाणी आलंय तर त्याच्यामुळे मोटरीचा आवाज येतोय. आणि समोर पाणी मार्ग आहे तर त्याचा सुद्धा आवाज येतोय. आणि म्हटलं तब्येत जरा बरी नाही. आणि माझे डोळे जरा थोडेसे असे ताप असल्याने दिसत असणार तुम्हाला. तर बघा. आणि उन्हाळा लागलाय. पोट पण दुखत आहे. डोकं दुखतं. डोळे पण दुखत आहेत. काही नाही तर काही चालूच आहे मागं. आणि काल मी एक ब्लाऊज शिवलं. चांगलं शिवलंय का कसं शिवलंय आता तुम्ही सांगा. तुम्हाला मी दाखवते. आणि माझ्यासाठी का 2 ड्रेस घेतले मी. ते पण दाखवते. म्हणजे वरची टॉप आहे ना तर तेच घेतलेले. आणि पहिल्यांदा आहे का मी अशी कटचे टॉप आहे ना ते घालणार आहे. नाही तर मी माझे सगळे राऊंड म्हणजे असे गोल टॉप असतात ना अनारकली तेच वापरत असते. ते पण तुम्हाला मी दाखवते कसे नाही. तर हे बघा इथं आहे. तुम्हाला मी अगोदर बॅक साईडनं दाखवते. माझे जे टॉप आहे ना तर दोन्ही पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा. हे असं ब्लाऊज आहे ना असं शिवलेलं आहे बघा. अशी बाही. आणि हा मणी लावलाय. हे मणी ना मला आहे का 60 रुपयाला आहे ना 6 मणी आलेत. थांबा 1 मिनिट मी तुम्हाला दोन्ही दाखवते. तर हे बघा अगोदर आहे ना हे टॉप पण ते दाखवायचं. अगोदर आहे ना हे बघा ही पोत आहे. आणि मी गाठी घरी अशी क्रिस्टलच्या मणी अशी चमक याला.
आणि ही जी आहे ना ती कशी वाटते नक्की सांगा. आणि सगळं बँटेकची बघा, ही मनी ना ही सोन्याची नाहीये, तर बँटेकची आहे बघा. हे बँटेकचे आणि ह्या पळ्या आहे ना ह्या सुद्धा बँटेकच्या आहे. पण मी ज्यांच्याकडून घेतल्या ना ते मला म्हटले की मला डेली यूज करायचं, कलर वगैरे काही जाणार नाही. आणि ड्रेसवरती घालायला मी थोडंसं उन्हाळ्याचं लांबच केलं आणि मागे ना त्याला अशी गाठून दिली बघा, अशी गाठून दिली. तर खिडकी वगैरे असं ना ती लावली नाही, कारण मान खूप काळी पडती त्या खिडकीने. आणि मी म्हटलं नको आता आपलं असं. आणि कसं वाटतं बघा. आणि आता तुम्हाला हे ब्लाऊज दाखवते मी. तर हे बघा, हे असं ब्लाऊज शिवले मी. आणि हे ब्लाऊज मी माझं स्वतः शिवलेलं आहे. ही जी लेस आहे ना ही बघा, शिमाण्याची लेस लावली मी याला. आणि ही जी लेस आहे ना मला केवढी पडली, 40 रुपयाला लेस पडली 1 मीटर. आणि हा जो आहे ना हा मी 50 रुपयाला आणला. हा पॅच याला ना हे बघा असं खालून आहे ना दोऱ्याने शिवला आहे हे बघा. आणि चांगला दिसतो का, कसं वाटतंय नक्की मला सांगा. पहिल्यांदाच मी असं ब्लाऊज शिवलं आणि पहिल्यांदाच मी असं घालते, नाही तर माझी एकदम साधी सिंपलच ब्लाऊज आहे. तर म्हटलं थोडंसं करूया चांगलं नाही का. आणि बाईचे बघा, आता ही सध्याची ट्रेंडिंग बाई आहे. आता मला नाव घेणार येत नाही, पण बघा अशी प्लेटा. आणि माझी तब्येत असल्यामुळं कसं ब्लाऊज जास्त प्लेटा पडल्या नाही. आणि ह्याला हा मणी लावला आहे. आणि हे जे मणी ना 60 मणी घेतली मी, सॉरी 60 रुपयाला 6 मणी घेतले. तर 10 रुपयाला 1 मणी मला मिळाला. ते बघा. आणि याला बघा अशी लेस लावली पाहिला, बघा ही अशी लेस लावली आहे. आणि कशी वाटते नक्की सांगा. आणि ही जी लेस आहे ना तर मला 100 रुपये मीटर दिली त्यांनी. 120 म्हणत होते, मी त्यांना म्हटलं थोडं कमी करा, तेव्हा त्यांनी कमी केले. मग एवढं सगळं सामान घेतलं म्हटलं मी. आणि मग 120 रुपयांनी ही लेस, सॉरी 100 रुपये मीटरनी ही लेस घेतली. 1 मीटर लेस लागली मला. बघा दोन्ही बाहेरनं लावली आहे. आणि ब्लाऊज शिवताना झालं काय माहिती आहे का माझ्याकडून, कारण मी काही प्रोफेशनल शिवत नाही, मी फक्त माझी स्वतःची शिवते. थोडंसं जर टच लागलं म्हणून मी ना जॉईंट दिलता ना तो मी साधला म्हणून त्याला मी असं रफसारखं करून घेतलं. पण दिसून येते कारण ते खालच्या बाजूला येणार आहे आपलं, त्याच्यामुळे एवढं काही नाही. आणि कधी घेतलेली मी चंद्रकोर साडी आणि आताशी ब्लाऊज शिवलंय. आणि त्यात पण कसं क्लास संपले, आता म्हटलं चला काहीतरी करूया. तर कालचा दिवस माझा पूर्ण हा ब्लाऊज शिवण्यात गेला एवढा. आणि तशी ही लेस लावण्याला मला 250 रुपये लागले. पूर्ण टोटल 250 रुपये, त्यात दोरा नाही काहीच नाही. आणि हे अस्तर आहे ना, हे अस्तर मला 45 रुपयाचं 46 रुपयाचं अस्तर झालं. आणि म्हणजे असे तसे 300 रुपये धरून त्याला दोरा वगैरे धरून. आणि पण मग मी 30 रुपयात हे जरी ब्लाऊज माझं शिवलं आहे. मला बाहेर जर द्यायचं म्हटलं की मला 500-600 रुपयाला द्यावं लागले असते शिलाई वगैरे घेऊन. आणि माझं कसं मोठं माप आहे त्याच्यामुळं जास्त पैसे वगैरे लागतात. आणि कसं वाटतंय. आणि पुढून बघा, पुढून प्रिन्स कटोरी आहे बघा, अशी प्रिन्स कटोरी घेतलेली आहे मी, कारण मला प्रिन्स कटोरीच आवडते ब्लाऊज. मी साधी सिंपलच शिवते. आणि हे बघा ही कोणती पट्टी म्हणते त्याला, आयपट्टी. ही बघा ही पट्टी कशी बसवली आहे ना, आतून बघा फिनिशिंग कशी दिसते. आता माझ्याकडे ते तसं मशीन नाही आहे ना, त्याच्यामुळे मी आपलं असंच ठेवलेलं आहे. बाकीचं ही जे आहे ना व्यवस्थित दोन वगैरे घेतलेलं आहे मी. बघा बाकीचं पुढं दिसत नाही, फक्त ही बाजू आहे ना एवढी दिसती. आणि हे जे आहेत ना आपलं हे इथलं शोल्डरचं ते दिसतंय, बाकीचं काही नाही. आणि कसं शिवलंय ब्लाऊज नक्की सांगा. माझे स्वतःचे ब्लाऊज मी शिवते आणि मला कटोरी ब्लाऊज पण येतं, पण ते काही मी शिवत नाही, मला आवडतच नाही. मला असं साधं सिंपल ब्लाऊज आवडतं. आणि ना प्रिन्स कटोरीला आहे ना अशी जर पट्टी गेली ना तर ती वर जात नाही, एकदम परफेक्ट बसतं. फक्त अशी पट्टी जावं तुम्ही प्रिन्स कटोरी शिवशाल ना तर त्यांना सांगायचं खालून अशी पट्टी द्या. तर बघा ही अशी पट्टी दिली ना पुढच्या बाजूला ते ब्लाऊज वर जात नाही. मग असं हात वगैरे वर केलं ना तर ते खालीच राहतं व्यवस्थित. आणि ह्या अशा पद्धतीने असे ब्लाऊज शिवले मी. कसं वाटतंय नक्की सांगा तुम्हाला. आणि खूप दिवसात नंतर आपला ब्लॉग आलाय. आता याला मला अजून प्रेस करायचं, इस्त्री वगैरे केली ना अजून छान होईल. आणि दादाची साडी हिरवा, अजून एक साडी घेतली मी ही बघा. म्हणजे हिला मी काढलंच होतं, मला फॉल लावायचं होतं. फॉल दाखवते दादू.
मुलं बसलेली आम्हाला जेवायचं पण म्हणते थोडासा व्हिडिओ शूट करूया. तर बघा हा फॉल आणलाय एकदम मॅच होतोय आणि हे ब्लाऊज पीस आहे. हे बघा हे ब्लाऊज पीस आहे. एकदम अशी दिसता नाही ना काठपदराची साडी दिसती आणि आहे एकदम सिंपल साडी आहे. मला अशाच साड्या आवडतात घालायला. मला लई अशा जड हेवी साड्या आवडतच नाही घालायला. असं घातलं नांगाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. कशी वाटते सांगा. खाली बघा अशी मोठी मोठी काठ आहे. जशी लांबून बघितलं ना असं वाटतं कॉटनची आणि काठपदराची साडी का काय असं वाटतं. आणि आता हिला मला फॉल लावायचा आहे. फॉलच लावणार होते पण दुपारी असं डोकं दुखायला लागलं माझं अचानक बस तसंच सोडून दिलं. काहीच केलं नाही लावलं नाही फॉल लावलं नाही आणि काहीच नाही. तर ही अशी साडी आहे आणि ना आम्हाला पाणीच येत नाही. खूप दिवस झाले पाणी येत नव्हतं. पाणी संपलं होतं. आज तर आम्हाला प्रश्न पडला उद्या काय करावं. फक्त आधी टाकी पाणी राहिलं होतं आणि काय म्हणतात ना देवाने घराने ऐकलं आणि पाणी आलं. असं होते उन्हाळ्यात सगळीकडे असंच होते. पाण्याची खूप तारंबळ होती. आणि साडी कशी वाटली नक्की सांगा मला. ही एखाद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ही साडी नेसून दाखवे. आणि आधीला मला फॉल लावायचं म्हणून तशीच ठेवली आणि हा ड्रेस घेतला. फिटिंग करायचं होतं म्हणून घेतलं मी. म्हणलं याला फिटिंग करावा त्याच्यामुळे उलटा केला. तर हे बघा आणि पहिल्यांदा आहे का असे कटचे ड्रेस घेतले मी. नाही तर मी कटचे ड्रेस कधीच घालत नाही. तब्येत असल्यामुळे चांगले नाही वाटत. तर हे बघा ही बाही एवढी ही अशी मस्त गळा आहे तशी डिझाईन आहे. आणि हाईटला पण हा लॉंग कट आहे. ए लाईन मध्ये म्हणतो ना आपण तसा आहे. आणि हा बघा हाईट घेतला. अजून एक टॉप घेतलाय. 2 टॉप घेतले. लेगीज घ्यायच्या राहिल्या. तिथं लेगीज नव्हत्या. मी सांगितलंय त्यांना आणायला. मला मी आणून म्हणते आणि बाईला अस्तर नाहीये फक्त आतून अस्तर. याला पण फिटिंग हे करायचं होतं मला. टिपा मागून घ्यायचं होतं. म्हणजे नंतर कसं उसळतात ना मग कपडे. हे बघा याची अशी 3/4 बाई आहे. अशी डिझाईन आहे. आणि हा हे जे कापड आहे ना असं साडी सारखं आहे. आणि हे जे आहे ना तर प्युअर कॉटन आहे असे. आणि मग तुम्हाला एकदा घालून दाखवते मी 5 मिनिटात आले. एक येते कसा दिसतो तुम्हाला कोणतं चांगलं वाटतं नक्की सांगा. अजून लेगीज नाहीये पण याच्यावर ट्राय करून दाखवते मी. तर हा बघा हा असा ड्रेस दिसतोय मला. आणि पहिल्यांदा मी असा कटचा ड्रेस घेतला. मी शक्यतो कटचे ड्रेस घालतच नाही. आणि मला कमेंट करून सांगा की मला कटचे चांगले दिसतात का राऊंड असं बोलली अनारकली ते ड्रेस चांगले वाटतात. आणि हे बघा तब्येत आहे ना माझी त्याच्यामुळे हे बघा हे शिवलेलं असं याच्यावर छान वाटतं. कसं वाटते सांगा. आता दुसरा ड्रेस घालून येते तो पण दाखवते तुम्हाला. आणि हा बघा हा ड्रेस आहे. अजून ह्याचं बिल पण काढलं नाही मी. कसं वाटतंय सांगा. हे बघा आणि हा जरा लॉंग आहे. आणि ना दोन्ही ड्रेसला अस्तर आहे आतून. आणि ना मला ते अनारकली ड्रेस घालून खरं सांगितलं खूप कंटाळा आला होता. म्हटलं आता थोडे असे घालूया. दादींना नाही आवडत असे तर म्हटलं थोडे ट्राय करून बघायला काय हरकत आहे. आणि छान पण वाटतंय कम्फर्टेबल पण वाटतं मला याच्यात. आणि बाही वगैरे आणि गळ्यातलं त्याच्यावर बघा हा. आणि दादू म्हणतो पॅन्ट पण मॅच होती. कसं वाटतंय सांगा. आता मी काढून येते ड्रेस आहे का दुसरा. काढून टाकते नाही काढून नाही बिना आता चांगलं वाटतं ड्रेस. दीदी मला म्हणते चांगलं दिसतो घडीत नाही म्हणते घडीत हा म्हणते काही समजा. तर हे बघा त्याचं हे काढून टाकलं मी लेगीज लेवल. तुम्ही सांगा मला कमेंट करून कसे दिसतात ड्रेस. हे चांगले वाटतात का अनारकली चांगले वाटतात. अजून लेगीज वगैरे घ्यायची आहे. आता तुम्हाला मी दाखवते बाहेरचं थोडंसं व्ह्यू दाखवते.
हे बघा पाणी आलंय, पाणी येतं जातं. हे बघा हौद एवढंच भरलंय, अर्धा हौद भरलाय आमच्याला. आपली तुळस बघा किती छान दिसते संध्याकाळचं व्ह्यू. आणि मोटर लावली आहे. आणि हे बघा हे झाड आलं तर जळालं पण त्याला थोडंसं फुटलंय. हे पण इथं मनी प्लांट लावला ते पण असं झालंय. आणि हे बघा हे छान आलेलं आहे. आणि रात्रीचं बाहेरचं व्ह्यू किती छान दिसतोय ना, तेच दिसते बाहेर पण. आणि मला खरंच हा ड्रेस घातले खूप छान वाटतंय. आणि हे बघा आपले दोन्ही लेकरं कसे उभे राहिले. भूक लागली. चला आता मी यांना भारी. हा हे बघा आपल्या दाराला तोरण लावलेलं आहे. आणि आम्ही काल त्या दिवशी हे सगळं धुतलं होतं. आणि आपली हे बघा मशीन आहे. हे बघा हे बघा दोन दोरे लावले होते आतून बाहेरून त्याला नाही का. आणि हे बघा आपल्या संध्याकाळची देवपूजा वगैरे. आणि किती वाजता व्हिडिओ शूट करते बघा मी, 9 वाजता व्हिडिओ शूट करते. आणि भाजी बघा भाजीच घेऊन आली. पनीरची भाजी आहे बघा. आता भूक लागली त्यांना त्याच्यामध्ये वाट बघत येते का मम्मी कधी हे करीन, कधी कधी एकदाची मम्मी व्हिडिओ बंद करते आणि कधी एकदाच जेवतो आम्ही. आणि चपात्या वगैरे सगळे केल्या. हे बघा झाकून ठेवलंय. एक स्कूल टेस्ट घेतली असेल कोणतरी. दादूने गेले. आणि हे बघा कुरड्या पापड काढले होते तळायला मी, पण नंतर म्हटलं नको उद्या अक्षय तृतीया आहे मग उद्या सणाला तळणार आहे, मग आता कशाला तळायचं. बाकीचं किचन वाट्यावरती बघा सगळं आवरून ठेवलंय. हे ताट होतं ना हे बघा ह्याचे दादू घेऊन खात होता कारण त्याला भूक लागली होती. आणि आंबे वगैरे आणले होते. आता उद्या काराकेळी वगैरे आणायचं आहे. आणि मग काराकेळी आणल्याच्या नंतर पूजा वगैरे करू. उद्याचा सुद्धा व्हिडिओ मी शूट करायचा प्रयत्न करेन. आणि इथून पुढे छान असे व्लॉग येतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व्हिडिओला. आणि काळजी घ्या जी मला घेऊन पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.